त्यांची पेनल्टी या ठिकाणी आयोजकांनी जाहीर केलेली आहे. जीवन 11 जवाब द पाली टीमला सेम ड्रेस कोड नाहीये, त्या कारणामुळे ही पेनल्टी आपल्याला पाहायला मिळते. राज केदारी मॅचला सुरुवात होत्या. मॅच ऑन 3, 2, 1 पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बरेचसा स्लो व पद्धतीचा हा चेंडू पंचांकडे शालभूत नजरेने पाहतोय. पण परेश एक चातुर चालाक गोलंदाजा, दोन्ही बाजूने चेंडू फिरवण्याची ताकद आणि वेगाने टाकण्याची ताकद त्याच्याकडे. अनेक सामन्या त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती जवाब द पाली टीमने अगदी हरतार्थ जिंकलेत. आणि आता देखील तीच सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धावाला, यावेळेस समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक येतोय, इथे झेल ड्रॉप, इथे रनआउटची संधी, पण तिथे मात्र हा झेल ड्रॉप झालेला. हायटेन्शनच्या वायर्स त्यामुळे कदाचित थोडीशी गफलत होती. वरती चेंडूकडे नजर स्थिर राहत नाही, त्यामुळे झेल कदाचित कॅरी करू शकले नाही क्षेत्ररक्षक. इथे मात्र पहिला 2 धाबेने अकाउंट ओपन केलं जातं परेशच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फिरून मारलाय, बॉल चाललाय डीप फाईन लेग सीमारेषे पार, 4 धाब्यांसाठी चौकार. या चौकाराने धावत संख्या पोहोचली 6 या अंकावरती. 6 धाबा धाव पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस थोडस दूरवरून खेचला अक्षय पवारने थांबवला, कारण त्यांना माहिती आहे विकेटची अहमत फार आहे. सिर सलामत तो पगडी 50. जर आपण खेळपट्टीवरती शाबूत राहिलो, विकेट वरती शेवटपर्यंत राहिलो, तर नक्की धावसंख्येचा उच्चांक गाठू शकतो. आणि त्या माइंडसेट ना थांबवलाय ऍज अ यंगस्टार राज केदारी. एक चांगली संधी सावळेश्वर सावले टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस वेगवान तेज तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळतो परेश शेळके यांच्या माध्यमातून. डॉट चेंडूची सांगता, चेंडूची समाप्ती झाली आहे. तब्बल 5 आणि धावा आहेत, 6 धावा. सहा धाबा शेवटचा चेंडू बॅडमिंटन पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. स्लो व पद्धतीचा पण तिथे लाईन मिस केली ऑब्स्टिकच्या बाहेर. पंच अविनाश पारंगे सर यांचा येतो. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावपटलावरती वाढ होईल. एकूण धावा संख्या 7 या अंकावरती पोहोचली. 7 धाबा या धावपटलावरती दाखल झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी होते. बॅडमिंटन पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी हाताळत असताना परेशच्या माध्यमातून, कारण दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि खूप साऱ्या बेनिफिट्स बॅट्समनला असतात, पण तिथे थांबवलं अक्षरशः. यावेळेस ओव्हर पिच पुढ्यातला बॉल उडवला एका टप्प्यानं वाईडिश लॉंग ऑनला, सीमारेषा पार केले. अल्लाय चौकार. धाबा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धाबा.
थँक्यू डीजा. आता मात्र स्ट्रायकिंग गेट वरती अक्षय पवारला आपण पाहतो. अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये नुकताच बंगाल दौरा करून ते आज आपल्या गावासाठी ग्रामीण टुर्नामेंट खेळण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. कल्पेश शेलके बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड द विकेट. सेकंड ओव्हरचा स्पेल. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अगदी कमी गतीचा होता. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 11 धाबा धावपटलावरती जीवन 11 चपाप पाळी. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हवेमध्ये तिथे क्षेत्ररक्षक येतोय पण त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू ग्राउंड होतोय जमिनीला आणि तिथे मात्र डॉट बॉल सलगचा दुसरा येतोय. आणि जीवन 11 जबाबदेव पालीचे संघ मालक संघ पुरस्कर्त्या आपण पाहतोय ना सचिनजी बैलमारे यांचं खूप सारी मेहनत या टुर्नामेंटला यशस्वी करण्यासाठी झालेली. या वेळेवरती संघ उपस्थित नव्हत्या त्या ठिकाणी त्यांनी संघ उपस्थित करून दिले आणि या स्पर्धेला त्याने आर्थिक सहाय्य देखील केलं आणि शारीरिक सहाय्य मी तर म्हणेन कारण संघ जेव्हा उपस्थित नसतं ना तेव्हा मानसिक त्रास हा फार होतो. पण तो मानसिक त्रास या संपूर्ण टाकेदेवी 11 आपण पाहतो आहे. टाकेदेवी क्रिकेट संघ रिसवाडीचा मानसिक त्रास कमी करण्याचं काम केलं असेल तर ते जीवन 11 जबाबदेव पालीचे संघ पुरस्कर्ते सचिन शेठ बैलमार यांनी त्यांच्याबद्दल आभार संघाच्या वतीने आपण करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. एक सिंगल आली आहे. धावसंख्या पुढे चालली आहे 12 अंकावरती. यावेळेस बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव येते आणि धावपटलावरती एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती तब्बल 13 अंकावरती. 13 धावा धावपटलावरती. WTC या युट्यूब वाहिनीवरती या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा कव्हरेज केलं जात आहे. ओव्हर पिच बॉल तडाखा चांगला आणि बॉलला पाठवला मिड विकेट सीमा पार. आणि ओमकार महाडिक यांचा बॅनर जो फ्लेक्स आपण पाहताय त्याच्यावरती बॉल पडला म्हणजे त्याच्यावरती षटकार जर लगावला तर रोशन मांडे यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक इथे दिले जाईल. रोशन महाडिक यांच्याकडून. यावेळेस बॉल फास्ट अँड फ्युरियस सोडून दिला असं वाटलं ऑफस्टिकच्या बाहेर जाईल पण तिकडे तेवढाच ताकदीचा तेवढा चलाक गोलंदाज हुशारीने गोलंदाजी करतोय. ऑफसाइड टू ऑफस्टम लाईन ठेवतो. अगदी वाईड यॉर्कर या गोलंदाजाला या चेंडूला म्हटलं जातं आणि नक्कीच त्या वाईड यॉर्करचा प्रयत्न झालाय कल्पेशच्या माध्यमातून. इथे फुल टॉस पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता पण इथे फुल टॉस होता. बेनिफिट घेता आलं नाहीये. गती फार होती त्यामुळे संपर्क तितका जुळलेला नाहीये बॅट आणि चेंडूचा. तिथे षटक क्रमांक दुसरा संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 20 धावा या धावपटलावरती आहेत. रेफर केलं हाईट फॅक्टर साठी तिसरं पंच. बॅट्समन रेफर बॅट्समन रिव्ह्यू. चला तिसरे पंच या आपण. 12th मॅन पाणी घेऊन जा. पालीचे 12th मॅन. फेअर डिलिव्हरी या 2 षटकं संपले त्यांनी 2 षटकांच्या अखेरीस. धाबा आहेत तब्बल स्कोरबोर्ड वरती 20 धाबा. 2 षटकांच्या अखेरीस 20 धाबा. एका बाजूला सावलेश्वर सावले आणि दुसऱ्या बाजूला जीवन 11 जबाबदेव पाली. सावलेश्वर सावले म्हटलं की त्यांच्या संघाचा एक खेळाडू एक फलंदाज जो सध्या तरी संपूर्ण रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशभरात चर्चित असलेलं नाव किरण पवार या सावलेश्वर सावले संघाने दिला आणि त्याचाच बंधू 20 रन्स त्याचाच छोटा बंधू अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटक 20 धाबा
या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाकडे असेल? आणखीन एक शेळके ब्रदर्स आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाजीच्या बोहळ्यावरती. राहुल शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दहाची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. चांगली बॅटिंग अद्यापपर्यंत राज हा फलंदाज करतोय. अक्षय पवार आपल्या वाट्यातील 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव जमवू शकला, पण 19 धावा या एकट्या राजने जमवल्यात काही चेंडूंमध्ये. आता मात्र 2 षटकांचा खेळ अजूनही उर्वरित बाकी आहे. पाली संघ या मोसमामध्ये खूप टच मध्ये आहे, खूप इन्फॉर्म असलेला जबाबदेव पाली संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉट्स मधली ही मॅच, पहिली मॅच लॉट्स मधून आपण पाहिली. नांदगाव संघाने रिस संघाला परास्त केलं. फुलटॉस दूरवरून खेचला. बारक्या शेळके म्हणजे सेफ हँड आहेत तिथे, कोणत्याही प्रकारची चुकी होणे अपेक्षित नाही. टिपलाय खेळ आणि संपला राज यांचा खेळ. रोहित केदारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला. रोहित केदारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राहुल शेळकेच्या पहिल्या बॉलवरती सलामीचा फलंदाज बाद झाला. यावेळेस जसं आला तसं पाठवला. लांबच लांब सर्वात दूरचा षटकार ठोकलाय. ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर आणि बॉल चाललाय सीमारेषे. षटकार आलाय. धावा झालेल्या आहेत तब्बल 26 धावा. पुढचा बॉल फुल ओव्हर, फुल टॉस अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक येतो आणि इथे मिसफिल्ड. पुन्हा एकदा बॉल सीमारेषे पार. कल्पेश कडून मिसफिल्ड आणि 4 धावा चौकार. मिसफिल्ड आणि मिसफिल्डचा बेनिफिट मिळाला सावळेश्वर सावले टीमला. चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची इनर एज होती तिथे मागे प्रोटेक्शन चांगलं केलं. सेव्ह केलं बॉलला. डॉट बॉल आणि याच डॉट चेंडूची नितांत गरज होती. G111 जबाबदार पाली टीमला. डॉट चेंडू त्यानंतर धावा संख्या मात्र 30 या अंकावरती आहे. 30 धावा, 10ची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राहुल शेळके राऊंड द विकेट ना अँगल बनवत गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राहुलचे. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये नाही या. बॅटच्या अंतिम टोला लागला. एक धाव तिथे कंप्लीट आहे.
चांगली फेकी बारक्या शेलकेच्या माध्यमातून धावसंख्या 31 या अंकावरती पोहोचली आहे. 31 धावा. प्रतीक पानगेरी 200 रुपये चौकार षटकारांना लावलेत खऱ्या, पण अक्षय केदारे मात्र अजूनपर्यंत फलंदाजीसाठी आलेला नाहीये. शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या ओव्हर्स मधला. धावसंख्या 31 या अंकावरती स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय पवार अजून देखील शांत खामोशा. स्लो पद्धतीचा बॉल फिरवला, पण पंचांनी तिथं यस ही खेळाडू वृत्ती आहे, स्पोर्ट्समन स्पिरिट काय म्हणतो ना, हे अक्षयने दाखवले. पंचांनी वाईट घोषित केला होता, पण तिथे स्वतःने कबूल केलाय की माझ्या टी शर्टला ब्रश होऊन बॉल गेलाय, टी शर्टला घासून गेला आणि तिथे व्हाईट बॉलचा डिसिजन मागे घेण्यात स्वतः भाग पडला. ही खेळाडू वृत्ती मित्रांनो प्रत्येकाने जोपासली पाहिजे, जपली पाहिजे, तरच आपला चांगला खेळ आणि आपला चांगलं नाव या टेनिस बॉल पटलावरती निश्चित होणार. या मात्र शंका नाहीये. पण तिथे निर्धाव बॉल आलाय, चांगला बॉल फिरवला लेग स्पिन अंदाजामध्ये आणि डॉट बॉल आल्यानंतर 2-3 षटकं संपलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा या धावपटलावरती आहेत. 31 रन्स इन अ बोर्ड. रोहित पाटील स्वतः कॅप्टन या ठिकाणी लीड करत असताना पहिला खोलवट टप्पाचा बॉल अगदी खोदून काढला. व्हॉट एफर्ट, व्हॉट अ सेव्ह. आपल्या टीमला 100% कमिटमेंट. पण तिथे अक्षय पवार आहे, धाव घेण्याच्या बाबतीत अगदी तेज तरार आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट, 2 धावेने संघ पोहोचला तो तब्बल 33 या अंकावरती. 33 धावा धावपटलावरती दाखल झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग या ठिकाणी रोहितच्या माध्यमातून. 1 षटकार आणि 1 चौकार, 1 दुहेरी धाव. त्यापर्यंत जर वैयक्तिक अनालिसिस पाहिला तर 4 चेंडू आणि 13 या अंकावरती खेळतोय. खोलवट टप्प्याचा बॉल अपील केली जाते. पंच सांगतायत की बॅटला ब्रश झालेला हा बॉल आहे, त्यामुळे अपील फेटाळून लावली. एक धाव रोखू शकत नाहीये. धावसंख्या पुढे चालली आहे 34 या अंकावरती. 34 रन्स इन अ बोर्ड. इथं स्वीप करण्याचा प्रयत्न, पाठच्या रडार मध्ये बॉल येत नाही आणि नक्कीच अनेक सारे प्रेक्षक जे अक्षय पवारला फॉलो करतात, फॅन बेस आहे, पण आज थोडासा नाराज करत असताना 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक खेळी अक्षय पवारची. 3 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या आहे ती 34 धावा. इथे फुल टॉस साडी, आता मात्र फुल टोल वसूल. बॉल सल्ला डीप स्क्वेअर लॅग, सीमारेष पार. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय. 7 धावेंसाठी षटकार.
यावेळेस दूरवरून खेचलाय समोर साईड स्क्रीन वरती बॉल चालला एकदा कम्प्लीट आहे दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट आणि तिथे फलंदाज कोणता पाहत असेल या पंचांमध्ये 6 निशा केली जाईल. लाईव्ह चेक करा. येस, आमचंही सजेशन तेच होतं. चला पंच या तिसरे पंच. ऑन फील्ड डिसिजन आहे कारण साईड कॅमेरा रनआउट फॉलो करत होता समोरचा कॅमेरा अगदी त्यामध्ये दिसून येत नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. ऑनफिल्ड डिसिजन असेल तोच आता मान्य करावा लागेल कारण टेक्नॉलॉजी मध्ये काही गोष्टी दिसत नाहीयेत. विकी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नॉन स्टॅकिंग एंड वरती. स्टॅकिंग एंड वरती अक्षय पवार. पवारचा पावर दाखवली आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषे पार आलाय खंडकडीत षटकार. धाबा झालेल्या आहेत 6 धावेने अंतिम बॉल वरती षटकाराला आणि धावासंख्या झाली एकूण 47 धावा झालेल्या आहेत. 48 धावा संख्येचं टार्गेट चेस करायचं आहे जीवन 11 चे बापदेव फाली टीमला.
करा सावलेश्वर सावले संघ फिल्डिंग सेट करा आणि या पाली संघाला विनंती आहे की आपले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यानंतरची मॅच शुभम टॉस साठी हॅलो. चला नेक्स्ट मॅच साठी नेरे आणि मोरबी या दोन्ही टीमच्या कॅप्टन आमचा कॉल आहे की टॉस करण्यासाठी या. यानंतरची अपकमिंग बिग मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला अंश सोनाई 11 मोरबी आणि त्यांच्या विरोधात अधीरा 11 जितू 11 जय हनुमान नेरे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल असेल की टॉस करण्यासाठी लगेच या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे, त्यामुळे टॉस करण्यासाठी लगेच या. नेरे टीमचा कॅप्टन मात्र इथे अवेलेबल आहे, त्यामुळे मोरबी टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल असेल की टॉस करण्यासाठी लगेच या. चला टॉस आपण करून घेऊया. मुरबी आणि नेरे अशी बिग फाईट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. रोशनजी महाडिक यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस मात्र करायचा आहे. हे पॉल मधील ही बिग मॅच, मोठी लढत मात्र आपण पाहणार आहोत. एका बाजूला नेरे, दुसऱ्या बाजूला मुरबी संघ. यंदाचा मोसम मात्र दोन्ही टीमनं मात्र गाजवलाय. दोन्ही संघ मात्र अगदी चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. कॅमेरामॅन जरा इकडे फोकस करा. 4 ओव्हरची मॅच मात्र आपण पाहताय. जे काही नियम असतील ते ऑफिशियल पंच मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवतीलच. रोशनजी महाडिक यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय आणि टॉस तिथे जिंकलाय मोरबी टीमनं आणि जो डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत येऊ द्या. फिल्डिंगचा निर्णय मोरबी टीमनं मात्र घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते नेरे संघाला. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. सत्तेचाळीस धावा होत्या, त्यामध्ये पेनल्टीच्या 2 धावा ऍड केलेल्या आहेत. 49 धावा संख्येचं टार्गेट असेल जीवन 11 चेप ऑफ द पाली टीमला. आणि पहिल्या बॉल वरती सिंगल आले रोहित केदारी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल आहे. राहुल शेळके आणि स्ट्रायकिंग एंड वरती रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पन्नास धावा संख्येचं टार्गेट चेस करायचं सावळेश्वर सावले संघासमोर. यावेळेस पहिलाच बॉल लॉफ केलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय 6 धावेंसाठी. पहिला षटकार रोहित पाटीलच्या बॅटमधून. पालीचे समर्थक वाटतायत आणि सर्व आमचे सचिन शेठ बैलमार यांचा मित्र परिवार जल्लोष करताना पाहायला मिळतोय. त्यांचंही स्वागत आपण करूया. पण इथे पहिला षटकार आला, थोडेसे चित्र खामोश केलेत, थोडीशी शांतता मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणाऱ्या सावळेश्वर सावले टीमच्या दरम्यान पाहायला मिळते. रोहित केदारे नेक्स्ट बॉल अगली पेशकश. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा साईड स्क्रीनच्या दिशेनं. अक्षय
पवार आहे. एक धाव तर कंप्लीट आहे. रनआउटची संधी आणि इथे घडलंय का? तिसरे पंचांकडे रेफर केलं जात आहे. राहुल शेळके आता मात्र काय घडतंय? लाल बत्ती की ग्रीन बत्ती, आउट की नॉट आउट याची शहानिशा तिसऱ्या पंचांच्या दरम्यान अरुण पारंगे यांच्या माध्यमातून केली जाईल. ओ युठी रेड बत्ती आणि फलंदाज या ठिकाणी बाद. हॅलो, धावचीच्या स्वरूपात हॅलो भाऊ शिंदे, दुसरा माईक. आठ धावपटलावरती आहेत. 50 धावसंख्येचं पाठलाग करायचं. कल्पेश शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक, पहिला बॉल सिंगल, त्यानंतर षटकार, एकूण धावसंख्या 8 वरती. पार्टनर पॉवर प्लेचं पहिलं षटक. जशी संध्याकाळचं सत्र आलंय ना, तशी अनेक सारे प्रेक्षक वर्ग या मॅचला, या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या सर्वांचं स्वागत. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. इथे थोडीशी गपल्यात जर चेंडू हातामध्ये आला असता, हिट करण्याचा प्रयत्न झाला असता तर रोहित पाटील थोडेसे डेंजर झोन मध्ये आले असते, पण तसं काही घडलेलं नाही. एक धाव, धावसंख्या पुढे चालल्या. एकूण धावा आहेत त्या 9 धावा. 9 धावा धावपटलावरती दाखल झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग, त्याच पद्धतीने चांगली बॉलिंग. षटकार जरी आलाय तरी कमालीचं कमबॅक रोहित केदारीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, बसून खेळण्याचा प्रयत्न होता, पण अतिरिक्त उसळी खूप होती. तिथे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉल. या ओव्हर्स मधला अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम एक चेंडूचा खेळ बाकी. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटकार आलाय तरी पण 9 पर्यंत थांबवलाय. पुन्हा एकदा स्वीप केला. तिथे लॉंग चेस आहे, पण आखिरकार चेस मास्टर बॉल जिंकला आणि तिथे क्षेत्ररक्षक मागेच राहिला. बॉल निघून चाला 4 धावांसाठी. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. राज केदारी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. 18 बॉल आणि जिंकण्याची आवश्यकता जर आपण कॅल्क्युलेशन पाहिलं, 37 धावसंख्येची 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. रोहित पाटील, कल्पेश शेळके हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण बॉलिंग ट्रॅक वरती बदल, चेंजेस दुसऱ्या ओव्हरसाठी. हॅलो, आणि सन्माननीय समीरजी तांडेल आणि भूषणजी पाटील जे मुरबी टीमचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं देखील आम्ही
सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना ही विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं इथे मोस्ट वेलकम, सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव अशी सांगता होती. चांगला बॉल होता, चांगला फिरवला, रोहित पाटीलला समजलेलं नाही. बॉल निघून गेला. डॉट चेंडू, 17 चेंडू आणि 37 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट बॉलची अतिरिक्त धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाबेत या राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल राज, स्लो पद्धतीचा, पण तिथे ऑफस्टिकच्या खूपच बाहेर सोडून दिला. पंच सांगतायत हा अवांतर. आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि या वाईट बॉलने धावसंख्या पुढे चालली आहे. एकूण धावसंख्या 15 या अंकावरती आहे. 50 धावसंख्येचं चेस आहे. अजून 35 करायच्या. चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 मध्ये 35, 17चा खतरा आपल्याला पाहायला मिळतो. पण तिथे रोहित पाटील सारखा एक एक्सपिरियन्स अनुभवी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. त्यामुळे हे माफक तितकंच जड नाहीये जीवन 11च्या बाबतीत पाली टीमला. पण तिथे एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट्स काढाव्या लागतील, ट्विस्ट निर्माण करायचा असेल, मोमेंटम शिफ्ट करायचा असेल. पण यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? फंबल पाहायला मिळतो डेंजर एंड वरती रोहित पाटील, पण तिथे अतिशय चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं. 2 धाबा आणि 2 धाब्यानं संघ पोहोचला 17 अंकावरती. 17 धावा पटलावरती. 16 चेंडू आणि अजूनही 33ची आवश्यकता. मॅच थोडीशी दूर आहे, दिल्ली दूर आहे, लेकिन पोहोचने की देर नहीं है. कारण असा फटका, पण इथे फटका फसलाय आणि टिपलाय झेल आणि संपला रोहित पाटील यांचा खेळ. बारक्या शेळके ट्रम्प काढ्या जबाबदो पाली टीमचा. म्हणजे अंतिमच्या चेंडूंवरती येणार, अगदी फटकेबाजी जोरकस करणार, ही त्याची ओळख नेहमीच राहिलं. पण आता रोहित पाटील बाद झाल्यानंतर जिम्मेदारीशी खेळ बारक्या शेळके यांना करावाच लागेल. पण तिथे राज कमालीची गोलंदाजी, न डगमगता धाडसीने गोलंदाजी करतोय. तिथे विकेट देखील संपादित केले. 2 अवांतरचे बॉल जरूर आले, पण त्यानंतर मात्र गुड कमबॅक पाहायला मिळते. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाबेने संघ पोहोचला 18 या अंकावरती. 18 धाबा धावपटलावरती दाखल झालेल्या आहेत. इथे स्लो पद्धतीचा चेंडू फसवलं जरूर होतं, टॉपेज होती, पण तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाही. एकच धाव मिळते. एका धाबेनं 19 अंकावरती संघ पोहोचला. 19 धावा, कमालीचं कमबॅक. पहिल्या ओव्हर्स मध्ये 13 होत्या. या ओव्हर्स मध्ये मात्र विकेट देखील संपादित केली आहे आणि धावा देखील रोखण्यामध्ये यश आलंय. कल्पेश स्ट्रायकिंग एंड वरती दाखल झाला. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. खोलवरचा टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू येतो. काही चेंडूंचा खेळ या ओव्हर्स मधला अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. स्वीप आणि स्वीप करण्याच्या नादामध्ये 2 चेंडू मिस आउट केल्यात ते कल्पेश शेळकेने.
पण इथे शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर्स मधला. खोलवरचा चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह, वॉटर फील्ड यार. खूप चांगलंय, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केला आणि तिथे धाव रोखण्यामध्ये यश आलंय. राज प्रभावित केलाय अपकमिंग यंगस्टार सावळेश्वर सावळे टीमचा. जरी सावळेश्वर सावळे संघाचे जे प्रतिनिधी आपण पाहायचो, जे खेळाडू होते, त्यामध्ये किरण पवार असेल, सचिन कुरंगले होते, रितेश होता, बरेच असे मातब्बर खेळाडू की ज्यांची बॅटिंग आणि ज्यांचा फॅन फॉलोविंग फॅन बेस फार होता. अगदी भिवंडीमध्ये जाऊन भिवंडीच्या संघांना 2 हात करण्याची ताकद या संघामध्ये होती. पण आज नवीन नवीन खेळाडूंना घेऊन, अपकमिंग यंगस्टरना घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ त्यांचा चांगला होतोय. धावसंख्या झाली आहे तब्बल 19. 12 चेंडूवात आणि जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 31 धावा. अक्षय पवार बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. बारक्या शेळके थोडासा बॅट फॉर्म आहे, बॅट पॅच मध्ये, पण नक्कीच एखादा दिवस एखादी पारी आपल्याला, तो आपण सांगत असतो ना की संघर्ष करावाच लागतो आणि संघर्षातून जो निघून येतो ना पुढे, त्याचं नाव त्याची प्रसिद्धी जरूर होते. पण तिथे आता बारक्या स्वतःच्या फलंदाजीशी संघर्ष करतो. हा बॉल तेच तरार होता, पण तिथे आपण सांगतायत ऑफस्टिकच्या बाहेर या ठिकाणी वाईड बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर पंच सांगतायत की हा पुन्हा एकदा वाईड बॉल पाहायला मिळतोय. अक्षयच्या गोलंदाजीवरती 2 सलगचे वाईड बॉल आणि धावसंख्या पुढे चालली आहे 21 अंकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस, फटका फसलाय, पण तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या वन माउस ओव्हर द रो, बॉल सीमारेषा पार, चौकार. वेळेस फुल टॉस चौकार आलाय. नक्की फलंदाजी मध्ये आउट फॉर्म असेल, पण सांगतात ना की जो बिखरता है वही निखर कर आता है. आता मात्र या मॅच मध्ये जर या धाबा 31 करायच्या असतील 12 मध्ये, तर आता मात्र चांगली बॅटिंग ही बारक्याला करावीच लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, तिथे चांगला कट शॉट, वा वॉटर सेव्ह, पॉइंटचा क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेनं. सांघिक धावसंख्या पुढे चालली 26 अंकावरती. 50 धावसंख्येचं चेस आहे. 26 धावा झालेल्या आहेत. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता. 10 चेंडू 24 धावा. इथे खोलवर टप्प्याचा फक्त दिशा दिली आहे, कारण चांगला यॉर्कर होता आणि त्या यॉर्करला सन्मान दिलाय कल्पेशनं. 9 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. सामना दोन्ही बाजूने बॅलन्स आहे. अगदी अनेक सारे क्रिकेट प्रेमी या मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी धगधग दोन्ही बाजूने आहे. कोण जिंकेल, कोण हरेल, धावा होतील का, डिफेन्स होतील का, याकडे सर्व प्रेक्षकांचा प्रश्न जरूर आहे. पण तिथे अक्षय पवार 9 चेंडू आणि 23 धावा स्ट्रायकिंग एंडवरती आहे. बारका शेळके विचार विनिमय करून चेंडूची हाताळणी. इथे बारक्या शेळकेचा तडाखा, बॉल पाठवला लॉंग ऑन सीमा रेषेकडे, आकाशाला गगनचुंबी घेणारा हा षटकार.
आलेले आहेत. 6 धाब्याने संघ पोहोचला 33 अंकावरती. अजूनही 17 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे कंप्लीट केली. अजूनही 16 ची आवश्यकता. शेवटचा अंतिम बॉल. 7 चेंडू आणि 16 धाबा. मॅच दोन्ही बाजूने बॅलन्स आहे. प्रत्येक चेंडू एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. बारक्याने षटकार जरूर ठोकला होता, पण तिथे अक्षय सांगितला की त्यानंतरचा येणारा चेंडू माझा, आणि त्यामध्ये फक्त एकच धाव येते. स्ट्रायकिंग एंड वरती आता कल्पेशला पाहतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. हेलिकॉप्टर लुक, पण बॉल जमिनीला गरंगलत चालला. इथे मात्र एकच धाबेत. या दुसऱ्या धाबेचा रिस्क घेण्याचा प्रयत्न चालू होता, पण तिथे थांबवला. एक धाबेत. या शेवटचे अंतिमचे 6 चेंडू आहेत. धावा संख्या झाली आहे तब्बल 35 धाबा. 15 धावा संख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 15 धावा संख्येची आवश्यकता. आता विचार विनिमय केला जाईल. आता टीम मीटिंग घेतली जाईल. कोणत्या गोलंदाजावरती या सामन्याची जबाबदारी द्यायची, या षटकाची जबाबदारी द्यायची, किती 15 धावा आपल्या टीमसाठी डिफेंड करून विजय संपादित करेल, याकडे विचार विनिमय झाला. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता सावळेश्वर सावळे टीम कडून अडिकेत केदारी याच्याकडे संघाची सूत्र दिलेले आहेत. संघाची जबाबदारी दिलेली आहे. एक्सपिरियन्स गोलंदाजा सातत्यानं पहिलं षटक हाताळताना अगदी सावळेश्वर सावळे संघाकडून बराच मला त्याला पाहिला, पण आता अंतिमचं निर्णायक षटक त्याच्या वाट्याला आल्या आणि धावा डिफेन्स करायच्या. त्या G111 चप ऑफ द पाली टीमच्या अगेन्स्ट 6 चेंडू आणि 15. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा. तिथे फक्त सिंगलच घेतली जाईल, कारण बारक्याकडे तो विश्वास, तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतो. आणि चेंडू आता 5 बाकी आहेत. धावा करायच्यात 14. 5 चेंडू 14 धावा संख्येची आवश्यकता पाहायला मिळते. इथे चांगला बॉल डिलिव्हर झाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू. शेवटचे निर्णायक 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा संख्येची आवश्यकता. 4 बॉल आणि 14 ची आवश्यकता. अडिकेत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, शरीरयष्टीचा वेध घेतला, स्वतःशी संघर्ष, स्वतःशीच प्रयत्न आहेत, स्वतःवरती नाखुशा आणि स्वतःलाच विचारणारा प्रश्न की मॅच अगदी आता फसत चालली आहे. अंतिमचे बॉल आहेत 3 आणि जिंकण्यासाठी 14 ची आवश्यकता. तीन चेंडू 14 धाबा. 2 मोठे फटके मारावेच लागतील या मॅच मध्ये पुनरागमन करायचा. निर्णायक बॉल या मॅच मधला रिझल्ट तय करणारा. यावेळेस पुन्हा एकदा फिरून खेळला आहे, पण तिथे पदरी मात्र निराशाच पडती. सलगचे 3 चेंडू निर्धाव खेळला. आता अंतिमचे 2 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धावा संख्येची आवश्यकता. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 ची आवश्यकता. गोलंदाजाने जर कोणतीही चुकी केली नाही तर नक्की या 14 धावा होऊ शकत नाही. यावेळेस सलगचा चौथा बॉल निर्धाव गेला. 1 चेंडू आणि 14 धावा संख्येची आवश्यकता. मॅच पूर्णपणे सावळेश्वर सावळे टीमच्या पक्षामध्ये गेल्या. आणि इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला, तोही अनसक्सेसफुल. आणि इथे विजय संपादित केला सावळेश्वर
सावले टीमने G1 11 जवाब देव पाळीच्या अगेन्स्ट अभिनंदन सावळे टीम.